या. नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुकाध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. तर आज रस्त्याने जाता जाता एक दृश्य नजरेस पडलं. तर हा परिसर आहे नदीकाठचा. नदी म्हटल्यानंतर हिरवळ असते आणि नदीकाठी झाडांची प्रचंड रेलचेल असते. आणि हे मंदिर आहे, त्या मंदिरात शेजारी हे छानसं छोटंसं रोपटं आहे, सावली देत आहे. इथं भरपूर जे इथं प्रार्थना करण्यासाठी जी लोक आलेली आहे ना, या झाडाखाली बसलेली. कुठंतरी मनाला ही खंत वाटते की झाडे तोडल्याने विकास होतो, परंतु हा विकास झाला पण पाहिजे, परंतु तो झाडांची तोड करून झाला पाहिजे. आज उन्हाळा आहे, आज पिंपळगावचं टेम्परेचर बघितलं तर 40-42च्या पुढे निघून गेलेलो. इतकी छान सावली पडली या झाडाची बघा. आणि इथं विसावा घेतात लोक. तर भविष्यामध्ये जर झाडच राहिली नाही तर माणसाचे उष्माघाताने बळी जाते. हे इतकं भयानक काम आहे. आणि माझं पूर्ण प्रशासनाला असं सांगणं आहे की कृपया सगळं करा, परंतु झाडं तोडू नका. जी तोडायची ती तोडाच, त्याला आपला विरोध नाही आहे. पण त्या जागी जर तुम्ही नवीन झाडं लावत असाल तर निश्चितच त्यातून वेगळा संदेश जाईल, परंतु झाडं तोडू नये हाच आमचा पहिला संदेश आहे. आणि हरित लवादाला पण आपण हे सांगतोय की आपण जितकं हिरवळ राखून ठेवता येईल तितकी राखून ठेवा, कारण जंगलं फक्त सिमेंटचे होत आहे, हिरवळीचे होत नाही. भाऊ, तुम्ही आज इथं कार्यक्रमाला आले, त्या शेडमध्ये बसणं आणि या झाडामध्ये बसणं या दोघींमध्ये काय अंतर वाटलं तुम्हाला? झाडाखाली चांगले सावली, मस्त गारगार हवा वाटते. गारगार हवा. आणि शेडमध्ये बसल्यावर पूर्ण गरम वाटते. तर बघा काय होतं, निश्चितच नॅचरल ते नॅचरल म्हणजे नैसर्गिक जे असतं ते नैसर्गिकच आहे. ताई, तुम्हाला कसं वाटलं झाडाखाली बस? चांगलं वाटतं. मनाला शांती वाटली? जर आपण मंदिरात गेलो तेव्हा मनाला शांती वाटली, तसं झाडाच्या छत्रछायेखाली बसल्यानंतर तुम्हाला गारगार वाटतं. 42 डिग्रीमध्ये सुद्धा या झाडाखाली गार वाटे. धन्यवाद. एकच लक्ष त्याचे प्रश्न.